तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात अक्षरा भुवनेश्वरी मॅडमला फुलपगारे सरांना कामावरून का काढले चा जाब विचारणार. तर भुवनेश्वरी मॅडम म्हणतात की माझा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही आणि ते कुठल्या तरी कामासाठी निघून गेलेले असतील. तर भुवनेश्वरी मॅडम अक्षरा मॅडमला म्हणतात की मुख्याध्यापकाची खुर्चीही तुम्ही भी अनुभवून बघा की. तर अक्षरा म्हणते की ते माझे काम नाही, माझे काम फक्त शाळेत शिकवणे आहे. त्यानंतर अक्षराला संशय येतो आणि अक्षरा शाळेत जायला निघून जाते. तेव्हा अधिपती म्हणतो की चला मी तुम्हाला शाळेत सोडतो. तर अक्षरा मॅडम म्हणतात की नका तुम्ही वाकडी करू. तरी पण अधिपती सर अक्षरा मॅडमला सोडवायला शाळेत निघतात. तर गाडीमध्ये अधिपती अक्षरा मॅडमला म्हणतात की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. त्यानंतर अक्षरा लगेच हो म्हणते. हे ऐकून अधिपती जास्तीच आनंदित झाला आणि त्याला थोडंसं आश्चर्यही वाटतो. तर अधिपती अक्षराला म्हणतो की तुम्ही लगेच रजा घ्या. तर अक्षरा मॅडम म्हणतात की नाही मला लगेच रजा मिळणार नाही. तर अधिपती म्हणतो की तुम्हाला रजा कोण नाकारणार, तुम्ही तर या शाळेच्या मालकीण आहात. तर अक्षरा मॅडम म्हणतात की मी फक्त तिथली शिक्षिका आहे. तर मग अधिपती म्हणतो की ठीक आहे, तुम्ही नाही तरी म्हणू नका. मग अक्षरा मॅडम म्हणतात की आपण मेमध्ये फिरायला जाऊयात. तर अधिपती म्हणतो की ठीक आहे, या आशेवर तरी मी आनंदित झालो आहे की आपण फिरायला जाऊ. तर उद्याच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की अक्षरा भुवनेश्वरी मॅडमला म्हणते की फुलपगारे सरांनी राजीनामा दिलेला आहे, तर ते फक्त भुवनेश्वरी मॅडमने. तर भुवनेश्वरी मॅडम तिला म्हणतात की तू जर हे सिद्ध करून दाखवलंस तर मी कपड्यानिशी घर सोडायला तयार आहे. तर अक्षरा हे चॅलेंज स्वीकारते. तर बघूया आपण उद्याच्या भागामध्ये काय होते.